पुढचा प्रश्न आहे 82वा. 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 आहे. आजच्या वयाची बेरीज म्हणजे x + y + z. तुमच्या ह्याच्यामध्ये आजची बेरीज आहे 72. 7 वर्षापूर्वी त्यांचे गुणोत्तर होते 4, 6, 7. तर त्यांचे आजचे वय किती काढायचं वय पहा. जेव्हा आपण गुणोत्तर पाहतो, गुणोत्तर हे वर्षानंतर बदलत असतं. जर समजा मी आज म्हणतोय माझं वय आज 12 आहे आणि माझ्या मोठ्या भावाचं 16 आहे, म्हणजे आमचं गुणोत्तर किती आहे 3:4 बरोबर. पुढच्या वर्षी माझं वय किती होणार 13 वर्ष, भावाचं वय किती होणार 17 वर्ष. गुणोत्तर सारखं राहिलं का सांगा? नाही. गुणोत्तर हे बदलत जातं टाईमनुसार, बदलतं वेळेनुसार. ठीक आहे, वेळेनुसार गुणोत्तर बदलतं. त्यामुळं आपण 7 वर्षापूर्वीचं आपण काढूया. 4, 6, 7 हे 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिले बरोबर. पण त्यांचे आजचे वयाची सरासरी 72 वर्ष दिले. पण जर 7 वर्षापूर्वी त्यांची सरासरी असती किती असती? तिघांमधले पण 7-7 वर्ष वजा करायचे. किती वजा होणार टोटल 21 वर्ष बरोबर. प्रत्येक जणामध्ये 7-7 वर्ष ॲड झाले ना नंतर, म्हणून तर त्यांचं वय 7-7 वर्षानंतर 72 वर्ष त्यांची बेरीज झालेली आहे. तर 7 वर्षापूर्वी त्यांची बेरीज किती होती? प्रत्येकांचे 7-7 वर्ष कमी करायचे, एवढं सोपं आहे. प्रत्येकांचे 7-7 वर्ष कमी केले म्हणजे 7 × 21, एकूण 21 कमी केले 72 मधून. तर तिघांच्या वयाची बेरीज झाली 51. ही कधीची आहे 7 वर्षापूर्वीची. आता त्यावेळेस आपल्याला गुणोत्तर पण दिले, त्यावेळेसची बेरीज पण आहे. तर कम्पेअर करा दोघांना. 4, 6, 7 बरोबर 51. तिघांची बेरीज केल्यानंतर आलं किती 6, 4, 10, 7, 17. आपण म्हणतोय 17, पण प्रश्न म्हणतोय 51 आहे. तर ठीक आहे, 17 बरोबर 51. तर 1 बरोबर 3, 17 × 51. 1 बरोबर 3, तर 4 बरोबर किती 4 × 3 12, 7 × 3 21, 6 × 3 18. तिघांचे पण भेटले. हे कधीचे आहेत परंतु सर्व 7 वर्षापूर्वीचा. इथे लक्षात ठेवायचं, हे जे आपण खेळतोय ह्याच्यामधला सगळा हा जो मामला आहे सगळा 7 वर्षापूर्वीचा आहे बरोबर. कारण आपण 51 वर्ष काढलेले आहेत ना, त्यांचे 7-7 वर्ष वजा करून. हे झालं. मग हे वय आणि क्रमे भेटले आपल्याला 7 वर्षापूर्वीचे. पण विचारले काय आजची वय विचारले, मग त्यामध्ये 7-7 ॲड करा. 12 × 7 19, 18 × 7 25, 21 आणि 7 28. तर अशा प्रकारे 19, 25, 28 ही त्यांची आजची वय असते. 19, 25, 28. प्रश्न क्रमांक 3 याचं उत्तर असणार.